राजूसाहेब विचारे यांच्या प्रकारार्थ जमलेल्या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेला माझा सप्रेम जय महाराष्ट्र। बस हो गई मोदी की महंगाई की मार, अब नहीं चाहिए मोदी सरकार। हे सगळ्यांना वाटतं ना मनामध्ये आता, बरोबर ना? आता आपले मेन प्रश्न काय आहेत माहिती आहे का आपल्या भारतीयांना? महागाई, वाढती महागाई, पहिल्यापेक्षा जास्त वाढलेला भ्रष्टाचार आणि युवकांना न मिळणारा रोजगार, हे आपले मेन प्रश्न आहेत आज। परंतु जेव्हा आपण बीजेपी सरकारला किंवा आपल्या पंतप्रधान साहेबांना विचारतो या प्रश्नांबद्दल, तेव्हा याची उत्तरं द्यायची ते बाजूला सोडतात आणि कुठला मुद्दा उचलतात माहिती आहे का? हिंदुत्वाचा। हम राम लल्ला को लाए हैं और जिन्होंने राम लल्ला को लाया है अभी आपको उनको चुन के देना है, असं त्यांचा आता प्रचारात त्यांच्या या घोषणा आहेत। मला सांगा, रामाचे भक्त आपण सर्व आहोत ना? भारतामध्ये राहणारे प्रत्येक माणूस आपण राम लल्लांना मानतो, मग जय श्रीरामचे नारे आम्ही पण देतो, रामाचे भक्त आम्ही पण आहोत। पण हे काय म्हणतात माहितीये का? उद्धव साहेब ठाकरेंनी काँग्रेस बरोबर आघाडी करून हिंदुत्व सोडलं, परंतु आमचं हिंदुत्व काय आहे? महाविकास आघाडीचं हिंदुत्व काय आहे? मनात राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व। आज तिकडे मागे चौक सभा चालू असताना, लोकसभेचा महत्वाचा प्रचार चालू असताना, साईबाबांची आरती चालू असताना आम्ही तिकडे शांत उभं राहिलो, हे आमचं हिंदुत्व, बरोबर की नाही? मग असलं हिंदुत्व असताना तुम्ही आम्हाला म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं? ओ मोदी साहेब, तुम्ही तिकडे श्रीरामांचं मंदिर बांधलं, आम्हाला अभिमान आहे, पण श्रीरामांचं मंदिर बांधून ना आमच्या हाताला काम नाही मिळालंय। मिळालं का कोणाला काम? तिकडे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधल्याने आपल्याला काय मिळालं काम? फक्त तो एक जुमला होता वोट बँक जमवण्याचा, बरोबर आहे का? मी चुकीचं बोलते? मग देवाच्या नावावर जर तुम्ही राजकारण करणार असाल तर मग आमच्या ठाकरे साहेबांच्या प्रचार गीतातलं जय भवानी नाव तुम्हाला का बरं चालत नाही का? कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आमची आई तुळजा भवानी, तिचा तुम्हाला अपमान करायचा आहे का? तुम्ही धाराशिवला सभा घ्यायला जाता, मोदी साहेब धाराशिवला सभा घ्यायला गेले, पण ते आमच्या माता तुळजाभवानीच्या मंदिरात गेले नाही। हा द्वेष दिसतो महाराष्ट्राबद्दलचा मोदी साहेबांच्या मनात, म्हणून तुम्हाला आमचं जय भवानी जय शिवाजी नाव चालत नाहीत का? मला सांगा तुम्ही, हे चुकीचं आहे का बरोबर आहे? चालणार आहे का हे? नाही। जेव्हा जेव्हा आपण त्यांना विचारतो महागाईवरती, तेव्हा तेव्हा ते काय म्हणतात? महंगाई खत्म करेंगे। कांग्रेस काल से जो महंगाई चल के आया, अभी वो महंगाई हम खत्म करेंगे। 10 वर्ष झाले महंगाई इकडची मला वाटतं गगनाला भिडली, खरंय का खोटं आहे? गगनाला भिडली की नाही? आता हे आपले बिचारे रिक्षावाले, हे आपल्या स्कूटीवर चालणारे, आपले कारवाले 50 रुपये पेट्रोल होईल होईल म्हणताना म्हातारे झाले सर्व। आम्ही 10 वर्षामध्ये आमचं पण वय गेलं पुढे, आमचे काही सिटीजन सिनियर झाले, पण 50 रुपये पेट्रोल काय आज तक झालं नाही। खरं आहे का खोटं आहे? म्हणजे आम्ही उगाच तुमचा विरोध करत नाही, लोक म्हणतात की विरोधातले आहेत म्हणून विरोध करतात, परंतु तुम्ही ज्या ज्या गॅरंटी आम्हाला दिल्या 10 वर्षापूर्वी त्या गॅरंटी पूर्ण झाल्या नाही। आम्हाला काय सांगितलं? 15 लाख रुपये येणार, काळा पैसा आणणार, बोलले होते की नाही? आला काळा पैसा? आणि काय सांगितलं? ते 15 लाख मिळण्यासाठी काय करा तुम्ही? जनधन अकाउंट चालू करा। आपण सर्वांनी काय केलं? फटाफट जनधन अकाउंट चालू केलं आणि काय म्हटले? बँकात पैसे ठेवा, बरोबर? बँकात पैसे ठेवा, परंतु जेव्हा ते पैसे आम्ही एटीएम ने काढायला जातो तेव्हा त्याच्यावरती पण दंड लावणार आहे बीजेपीचं सरकार। बँकात पैसे ठेवायला सांगतात, पण तो जो बॅलन्स आमचा कमी झाला तर त्या बॅलन्सवर 1.25 त्या बँकेच्या ठेवीवरती 1.25 दंड लावणार हे ते बीजेपी सरकार। का? आमच्याकडे कॅश होती, तुम्हाला बघवत नव्हतं का? काय सांगितलं? नोटबंदी केली का काळा पैसा संपेल। काळा पैसा मला वाटत नाही संपला का नाही संपला, पण आमच्याकडची जमापुंजी नक्कीच संपली की नाही? नोटबंदी हे सर्वात मोठं फेलियर होतं, हे रिझर्व्ह बँकेने सांगितलंय, कारण यांनी नोटबंदी करताना आरबीआयशी कोणतीही सल्ला मसलत केलेला नाही। म्हणजे काय होतं? हुकुमशाही होती। भारतीय संविधानानुसार जेव्हा देशाचे काही निर्णय घेतले जातात, जर आर्थिक काही निर्णय घेतले जातील तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तिकडे विचारलं गेलं पाहिजे होतं।
पण मोदी साहेबांना काय वाटतं, हम करे सो कायदा. त्याच्यामुळे नोटबंदी करताना कुठलाही सल्ला मसलत न करता एका रात्रीमध्ये नोटबंदी केली गेली. परंतु जेव्हा पैसे काढायला बँकेमध्ये लाईन लावले ना, तेव्हा तिकडे कोणी पैसेवाला बिझनेसमॅन दिसला नाही. तिकडे तुमच्या माझ्यासारखे बिचारे मिडल क्लास वाले गरीब माणसं दिसली, जिथे लाईन मध्ये बिचारे चक्कर येऊन पडले, काही लोकांना हार्ट अटॅक आले. मग काय कामाची ही नोटबंदीचा, आम्हाला गरीबांचा फायदा होणार नसेल. मग का केली नोटबंदी? तर जे पैसेवाले होते ना बिझनेसमॅन, त्यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी, त्यांचा काळा पैसा वाईट करण्यासाठी केली गेलेली नोटबंदी. आता आपण एक अजून सांगते, आपल्या इकडचे रोजगार आपल्याला मिळाला नाही हो. 20 करोड लोकांना 10 वर्षात रोजगार मिळाला पाहिजे होता, मिळाला नाही मिळाला. परंतु प्रायव्हेट सेक्टर तर जाऊ द्या, जे गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये जे होते ना एम्प्लॉई, त्यातले पण 50% रोजगार हे कॉन्ट्रॅक्ट केले गेले. म्हणजे माझ्या पब्लिक सर्वंट असणाऱ्या माझ्या भावांचं, माझ्या बहिणींचं सुद्धा भवितव्य या लोकांनी रस्त्यावर आणलं. बरं चला, ते प्रायव्हेट सेक्टर केले तर केले, कॉन्ट्रॅक्ट केले तर केले. परंतु ह्या प्रायव्हेट सेक्टरच्या कंपन्या ज्या अडाणी अंबानीला विकल्या, पण त्या प्रायव्हेट सेक्टरला पण आमच्या बंधूंना आणि बहिणींना नोकऱ्या नाही मिळाल्या. मिळाल्या का तुम्हाला नोकऱ्या? आज सुशिक्षित जो बेरोजगार आहे ना आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, उद्धव साहेबांनी काय सांगितलंय जाहीरनाम्यामध्ये, जर आपलं महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, सुशिक्षित बेरोजगारांना अप्रेंटिसशिपच्या नावे त्यांना रोजगार दिला जाईल आणि आपण देऊनच राहणार. आपलं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 5 वर्ष आपल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार. त्याच्या व्यतिरिक्त जे माझे गरीब बिचारे शेतकरी आज आत्महत्या करतात ना, त्यांच्या खतावरचा, त्यांच्या औषधांवरचा आणि त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या प्रत्येक सामग्रीवरती टॅक्स फ्री करणार. हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार. आणि आपण ह्याच्या आधी पण करून दाखवलंय की नाही? आम्ही मोदी साहेबांच्या फक्त खोटे जुमले आणि गॅरंट्या देत नाही. आपण सक्तीसारखा कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील झालो की नाही? माझ्या महिलांना वाचवण्याचा सक्ती कायदा आणला की नाही? निर्भयाचं पथक पोलिसांच्या माध्यमातून आपण राबवलं की नाही? त्या निर्भयाच्या माध्यमातून रात्री अपरात्री 10 ते सकाळी 6 मध्ये प्रवास करणाऱ्या महिला त्या निर्भया पथकाच्या गाड्यांमधून प्रवास करू शकतात. हे दिलं आमच्या ठाकरे सरकारने. तुम्ही काय दिलं मोदी साहेब आमच्या महिलांना? काय दिलं? आता मागच्या चौकात सुद्धा आपण म्हणालो, जेव्हा जेव्हा महिलांवर अत्याचार झाले ना, त्या अत्याचार करणाऱ्या देशांमध्ये जी राज्य अग्रेसर आहे त्या राज्यांमध्ये आहे भाजपचं सरकार. खरं आहे की खोटं आहे? जिकडे जिकडे मध्ये मणिपूर असेल ते दिल्ली ठिकाण तिकडे महिला कुस्तीपटूंना न्याय मिळाला नाही, त्यांच्यावर अत्याचार करणारा तो बीजेपीचा खासदार असेल. वर्ध्यामध्ये, आता त्या खासदाराचं नाव आठवत नाही, वर्ध्या मधला खासदार, त्याच्यावर त्याच्या सुनेने आरोप केलेत. हे आपण काही दिवसापूर्वी बातम्यांमध्ये पाहिलं. आता जिकडे आता आपण कर्नाटकमध्ये ज्यांना ते, आता तुम्ही मागे पण मी म्हंटल, कर्नाटकमध्ये त्यांच्या उमेदवाराला जिकडे मोदी साहेब प्रचाराला आले त्याच्यावर 300च्या वर बलात्काराचे आरोप आहेत. असल्या उमेदवाराच्या प्रचाराला पंतप्रधान येतात. हेच का दिवस बघायला आम्ही महिलांनी निवडून दिलं? ते तर जाऊ द्या, पुढची हाईट बघा हुकुमशाहीची. आजपर्यंत कुठल्या उमेदवाराचा अर्ज भरायला राष्ट्रपती आला होता का? परंतु मोदी साहेबांचा अर्ज भरायला राष्ट्रपतींना सुद्धा त्यांनी तिकडे आणलं. आणि असल्या आपल्या देशाच्या राष्ट्रपती ज्या आमच्या महिला आहेत ना, महिला, त्यांना जेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या घरी गेले होते ना भारतरत्न पुरस्कार द्यायला, तेव्हा पंतप्रधान बसलेत पण आमच्या महिला राष्ट्रपतींना उभे ठेवलं. हे करतात का महिलांचा सन्मान हे बीजेपी सरकार? आणि म्हणतात अच्छे दिन लाएंगे, पुरुषांचे तर अच्छे दिन नाही आले. आम्ही महिला ना, आमचं घर चालवताना आमच्या नवऱ्यांच्या खिशातले पैसे थोडेफार चोरून ठेवायचं बाजूला. का? कारण आर्थिक अडचणीच्या काळात तेच पैसे आम्ही आमच्या नवऱ्यांना देऊ शकू. पण आज आमच्या नवऱ्यांच्या खिशामध्ये 1 रुपया सुद्धा राहिलेला नाही. हे दिवस आणलेत हे बीजेपी सरकारने आम्हा सर्वांवर आणि खास करून आणलेत आमच्या महिलांवर. कारण का आज आम्हाला स्वतःसाठी साडी घ्यायला तर पैसे नाही राहिले हो, पण आमच्या पोरी बहिणींना सुद्धा कपडे घेताना आम्हाला 100चा विचार करावा लागतोय. आमच्या पोरा बाळांना शाळेत शिक्षणाला घालताना 1.25ची फी वाढवली. त्याच्यावरती कोण बोलणार? त्याच्यावर? शिक्षण नकोय का आपल्याला? फी दिवसेंदिवस वाढत गेल्या शाळेच्या. तुम्हाला मान्य आहे की नाही? आज माझ्या मुलीची फी जी 10 वर्षापूर्वी
20,000 होते ना, 20,000. आज माझी मुलगी 10वीला जाईपर्यंत ती फी गेली 1.5 लाखाच्या वर. हेच दिन बघायला आम्ही निवडून दिलं होतं का मोदी सरकार? पण आमचा रोजगार नाही वाढला हो. महागाई तर वाढली, पण आमच्या रोजगाराचं काय? आमच्या महिलांवरती वाढलेल्या अत्याचाराचं काय? आज आमच्या मूलभूत गरजा काय माहितीये का? अन्न, वस्त्र आणि निवारा. आज अन्न कुठलंही घ्यायला गेलं ना, दुनियाभरच्या प्रत्येक गोष्टीवरती लावून ठेवले जीएसटी. त्याचं काय म्हटलेले पहिले? एक देश एक टॅक्स. आज एकच टॅक्स आहे का? नाहीये. जीएसटीचं नावे आता अजून वॅट पण घेतात आणि सर्व्हिस टॅक्स पण घेत आहेत. मग तुम्ही कसं म्हणतात एक देश आणि एकच टॅक्स? आणि प्रत्येक गोष्टीत टॅक्स, प्रत्येक गोष्टीत टॅक्स. मग जर आपले हे दुकानदार जे त्या दुकानदार लावलं तर सगळ्यांनी सामान वगैरे, त्या वाढत्या महागाईवरती कोण आळ बसवणार? त्यांना जाब विचारणार कोण? हे जे टॅक्स वाढताय आणि हे जे दुकानवाले माझे बंधू बिचारा, त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आली की नाही? आज देशाचा कोणता मला सांगा रोजगार असा राहिलाय की ज्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली नाही? नोटबंदीनंतर बरेचसे बिझनेस इकडचे आणि छोटे मोठे उद्योगधंदे बंद झालेत. खरंच की खोटं मला सांगायचं? आज मला सांगा, आम्ही बचत गटाच्या महिला, आमच्या बचत गटातून आम्ही आमचे जमा केलेले पैसे एकमेकींना व्याजाने द्यायचो. परंतु या नोटबंदीमुळे आमच्या महिलांकडे की आमच्या पुरुष बंधूंकडे 1 रुपया शिल्लक नसल्यामुळे आम्हाला व्याजाने पैसे मिळणं सुद्धा बंद झालेलं आहे. मग हेच का त्या छेदीन बघायला आम्ही मोदी सरकारला निवडून दिलं होतं? करायचं काही नाही, फक्त काय द्यायच्या? खोट्या खोट्या गॅरंटी. आता म्हणतात 1 करोड दीदींना लखपती करणार. मोदी साहेब, 1 करोड मोदी आपल्या महिलांना तुम्ही लखपती करायचं राहू द्या. ते मागच्या वेळेचे 15-15 लाख सांगितले ना आम्हाला. चला माझ्या पुरुषांना नको देऊ, आम्हाला महिलांना द्या, आम्ही तसंच लखपती हो की नाही? होणार ना? मग त्या द्या. तुम्ही पहिल्यांच्या गॅरंटी पूर्ण करत नाही आणि तुम्हाला काय म्हणून वाटतं की या भारतातल्या नागरिकांनी तुमच्या या गॅरंटीवर विश्वास ठेवावा? आता ही जी जनता आम्हाला लांब ऐकते ना, त्यांनी मोदींचे जुमले ऐका. काका तुम्ही पण ऐका. तुमचं पेट्रोल आता त्या मोदीने 110 रुपयावर नेऊन ठेवलंय. हेच बघायला तुम्ही निवडून दिलं होतं का त्या मोदी साहेबांना? आता त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून केलेला घोटाळा सगळ्यांना माहितीये की नाही? 6,000 करोडच्या वर देणग्या कोणाला मिळाल्या? बीजेपीला. त्या कशा गोळा केल्या बरं? बिझनेसमॅन लोकांच्या मागे काय लावायचं? ईडी. जे काही रोजगार करतायत त्यांच्या मागे काय लावायचं? ईडी. आपल्या नागरिकांना काय वाटतं माहितीये का? काय बाबा तो मोदी भ्रष्टाचार संपवायला बसलाय. नाही हो, नाही, असं काही तुम्ही गलतफहमी मनात आणू नका. भ्रष्टाचार संपायला नाही, भ्रष्टाचार वाढवायला. कारण त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून फंड गोळा करायचा, हे चालवलंय त्या मोदी सरकारच्या काळात. त्याच्यामुळे तुम्ही हा विचार करू नका. ज्या नेत्यांच्या मागे त्यांनी ईडी लावली ना, त्या नेत्यांना आज त्याच्याकडे घेतलंय आणि ती भाजप जनता पार्टी नाही राहिली, ती भारतीय जनता पार्टी नाही, भ्रष्टाचारी जनता पार्टी झालेली आहे. बरोबर आहे का खोटं आहे? सगळे भ्रष्टाचारी तिकडे बसलेत. आज उपमुख्यमंत्री कोण? अजित पवार साहेबांवर कितीचा घोटाळा लावला होता? 70,000 कोटींचा. त्याचं काय झालं? ती कोणती वॉशिंग मशीन आहे आम्हाला पण सांगा की त्या मशीन मध्ये टाकून घर फिरवून तुम्ही त्यांना स्वच्छ करून जनतेसमोर लढायला आणताय. आणि काय म्हणून त्या जनतेने त्यांना वोट द्यायला पाहिजे का? अशा भ्रष्टाचारांना तुम्ही वोट देणार का? कारण आज जो पैसा हे लोक उधळतात ना, ही शो शायनिंग लाइटिंग करून, अरे आमच्या महाराष्ट्राचा डान्स बार बनवून ठेवलाय हो, डान्स बार. हे आमचे गरिबांचे टॅक्स रूपात भरलेले पैसे आहेत. तो जाव आम्ही तुम्हाला विचारणार. आज तिकडे रस्ते चांगले तिकडे फोडून नवीन रस्ते बांधतायत, परंतु जिकडे खरंच रस्त्याची दुरावस्था आहे तिकडे कोणी लक्ष देत नाही. ज्या गरिबांच्या घरात लाईट नाहीये, पाणी नाहीये, जिल्ह्या ठिकाणी तिकडे लाईट देत नाही, पण इकडे मात्र डान्स बार बनवलाय. म्हणतात शौचालय बांधले. अरे पाणी द्या ना तर शौचालयात. काय म्हणून आम्ही त्या महिला शौचालयात जायचं? आणि काय म्हणतात? पंतप्रधान आवास योजना. ती काँग्रेसच्या काळापासून आलेली आहे चालत. तुम्ही तुमचं श्रेय काय लागताय? महात्मा फुले योजना, सगळ्या योजना काँग्रेस काळात झालेल्या योजना तुम्ही फक्त तुमच्या नावाने राबवतायत. परंतु भारतातला जनता आणि आमचे महाराष्ट्राची जनता सुज्ञान आहे. त्यांना सगळं माहिती आहे की हे सर्व पहिले केलेलं आता फक्त ते काय करतायत? त्यांच्या नावाने श्रेय लाटतायत. कोरोना काळामध्ये जेव्हा आपले जेवायचे वांदे होते ना सर्वांचे, मग तो मोठा कोणी बिझनेस चालवणार असू दे, नोकरी चालवणार असू दे कोणी, त्या काळात ठाकरे सरकारच्या माध्यमातून
शिवभोजन थाळी अगदी 10 रुपयामध्ये उपलब्ध करून दिली, काही ठिकाणी 5 रुपयात उपलब्ध करून दिली. हे आमचं ठाकरे सरकार. आम्ही फक्त बोलत नाही. जो 2.5 वर्षाचा कार्यकाळ तुम्ही विचार करा, फक्त 2.5 वर्ष मिळाली, त्यातली 2 वर्ष आपली कोविड मध्ये गेली. परंतु अशा वेळी सुद्धा भारतातलं सर्वात मोठं जम्बो कोविड सेंटर हे महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकार असताना झालेलं आहे. धारावीमध्ये जे पॅटर्न राबवलं गेलं ना, धारावी सारख्या मोठ्या झोपडपट्टीमध्ये, त्याचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनुकरण केलं गेलं. हे आमचं ठाकरे सरकार. आणि हे काय म्हणतात, काय केलं 2.5 वर्षात, आणि काय म्हणतात माहितीये का, आपलं सरकार पाडलं. मग काय म्हणतात, आम्हाला सण साजरे नाही करू दिले. काय म्हणतात, आम्हाला सण साजरे नाही करून दिले, आता आम्ही तुम्हाला सण साजरे करायला देऊ. हो, माझी सासू मेली ह्या कोविड मध्ये, तुमच्या प्रत्येकाच्या घरातलं कोण ना कोण मेलं गेलं, अशा वेळी आपण सण साजरे करणार होतो का? लाज वाटत नाही का ह्या लोकांना हे बोलताना? आणि का म्हणून साहेबांनी बंदी घातली होती? का म्हणून? कोरोना होता, आपल्याला आजारापासून वाचवण्यासाठी उद्धव साहेबांनी ते आवाहन केलं होतं. अशा वेळी तुम्हाला वाटतं आपण सण साजरे करायला पाहिजे होते? मग किती निर्लज्ज हे सरकार आहे जे नवीन सरकारमध्ये बसलाय. आणि तुम्हाला जर वाटतं याच्या पुढे तुम्हाला हे जर निर्लज्ज सरकार नको असेल आणि ह्यांची तुम्हाला हुकुमशाही जर थांबवायची असेल, तर एवढं लक्षात ठेवा, हे आपलं एक बोट आहे ना, बोट, साधं बोट नाहीये, हे आपलं काय आहे, शस्त्र. आणि ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आपण ह्या शस्त्राने त्या दृष्टांवरती संहार करून आणि मशालीवर बटन दाबून काय करायचे, आपल्या निष्ठावंत राजन विचारे साहेबांना काय करायचंय, बहुसंख्य मतांनी, प्रचंड मतांनी विजयी करायचे आणि हुकुमशाहीचा अंत करून लोकशाहीचा विजय करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीचा